गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। पहा, समर्थांनी सांगितलंच आहे ना, कर्माचं सर्वात मोठं फळ संपत्ती नाही तर मन शांती आहे। कारण शांत मन आहे ना, हेच जीवनातील सर्वात मोठं वैभव आहे। बघा, कधी कधी जीवनामध्ये आहे ना, अनेकदा एक प्रश्न मनाला अस्वस्थ करत असतो की चांगल्या माणसांना दुःख का मिळतं बरं, आणि वाईट माणसं सुखात का जगताना दिसतात बरं। एखादा प्रामाणिक माणूस संघर्ष करताना दिसतो, तर एखादा स्वार्थी माणूस संपत्ती, प्रसिद्धी आणि ऐश्वर्याच्या शिखरावर दिसतो। तेव्हा मन विचारतं ना, कर्माचा नियम खरंच नक्की आहे का? पण बुद्धीची दृष्टी बाह्य यशापेक्षा खूप खोल आहे ना। आपण एखाद्या माणसाच्या घराची भिंत पाहतो, पण त्या भिंतीआड घातलेलं वादळ पाहू शकत नाही। आपण त्याचं हसू पाहतो, पण त्या हास्यामागे लपलेली अस्वस्थ रात्र पाहू शकत नाही। संपत्ती आणि प्रसिद्धी आहे ना, आणि अधिकार आहे, यांना आपण सुख समजतो, पण समर्थांनी सुखाची व्याख्या वेगळी मांडलेली आहे। समर्थांनी सांगितलेलं आहे ना की कर्माचं फळ नेहमी पैशात, पदात किंवा प्रसिद्धीमध्ये मोजता येत नाही। खरं फळ म्हणजे अंतःकरणातील शांती आहे ना। कारण ज्याच्या मनामध्ये लोभ आहे, द्वेष आहे आणि असुरक्षितता आहे, तो लाखो रुपया असूनही गरीबच राहतो। आणि ज्याच्या मनामध्ये समाधान आहे ना, तो रिकाम्या हातानेही समृद्ध राहतो। म्हणजे ज्याच्या मनामध्ये समाधान आहे, ज्याच्या हृदयामध्ये करुणा आहे, जो रात्री शांत झोपू शकतो, तो स्वतःपासून पळत नाही, तोच खऱ्या अर्थाने श्रीमंत असतो ना। एका सोन्याचा पिंजरा असू शकतो, पण त्यातला पक्षी तरीही कैदेतच असतो ना। मग त्या सोन्याच्या पिंजऱ्याचा काही फायदा आहे का बरं? अजिबात नाही ना। आणि कधी कधी एखादा साधा माणूस ज्याच्याकडे फार काही नसतं, तो मोकळ्या आकाशाखाली इतका शांत असतो ना की त्याचं मनच त्याचं वैभव बनून जातं। एका झाडाकडे पहा, फांद्यांवर फळं दिसतात, पण त्या फळांचं जीवन मुळांमध्ये दडलेलं असतं। तसंच माणसाचं सुद्धा आहे ना, पण आतली शांतता दिसत नाही, बाहेरचं यश दिसतं। म्हणून संपत्ती, पद, अप्रसिद्धी, समाधान, शांती, करुणा, मुक्ती, या सर्व गोष्टी आहेत ना, या कर्मावर अवलंबून आहेत। ज्याला स्वतःसोबत शांत राहता येतं ना, त्याच्यापेक्षा श्रीमंत माणूस या जगात दुसरा कोणी नाही। पण आपण मात्र श्रीमंती वेगळीच म्हणत असतो। बघा, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई यांनी आपल्याला हे जीवन जगावं कसं शिकवलं ना। मीपणाची निवृत्ती व्हावी म्हणून पहिल्या निवृत्ती झाला, निवृत्ती झाल्याशिवाय ज्ञान नाही म्हणून दुसरा ज्ञानदेव झाला, आणि ज्ञान प्राप्त झालं की जीवनमार्ग सोपा होतो म्हणून तिसरा सोपान, आणि ज्ञान सोपवण्यामागाने गेलं की आत्मा मुक्त होतो म्हणून चौथी मुक्ताई आहे। म्हणून आपल्या आयुष्यामध्ये आहे ना, बघा, रागामध्ये कायम बोलून जातो आपण, पण तो माणूस कधीच वाईट नसतो। वाईट तर तोच माणूस असतो ना, तोंडावर गोड बोलून पाठीमागे कित्येक लोकांची जिंदगी खराब करतो। आणि या कलियुगामध्ये हेच झालेले आहे। म्हणून आपल्या जीवनामध्ये आहे ना, राग चांगला नाही। एक राग आहे ना, मनुष्याच्या जीवनाची बर्बादी करतो। म्हणून आपण सगळेच तणावामध्ये, चिंतेमध्ये, संभ्रमात आहोत ना। आपल्याला प्रश्न पडतो की आयुष्य नक्की इतकं कठीण का आहे? पण 5000 वर्षापूर्वी कुरुक्षेत्राच्या युद्धाभूमीवर श्रीकृष्णानं अर्जुनाला दिलेले संदेश आहेत ना,
आजही आपल्या आयुष्यातील गुंता सोडवण्यासाठी तितकेच महत्त्वाचे आहेत. म्हणजे भगवद्गीतेतील असे काही विचार आहेत ना, जे तुमचे आयुष्य नक्कीच सोपे करतील. म्हणजे फळाची अपेक्षा न करता कर्म करा. श्रीकृष्ण स्वारी म्हणतात ना की तू फक्त कामावर लक्ष दे, निकालाचं तू टेन्शन घेऊ नकोस. आपण काय करतो, एखादं काम हातात घेतलं ना की ते पूर्ण व्हायच्या आधीच आपल्याला त्याचे फायदे हवे असतात. जसं की मला पगार किती मिळेल किंवा लोक माझं कौतुक करतील का. जरा आपल्या मनासारखं घडलं नाही ना तर आपण लगेच उदास होतो आणि पुढचं काम करायचा हुरूप घालवून बसतो. पण खरं सांगू का, निकाल आपल्या हातात नसतोच ना. आपल्या हातात फक्त मेहनत असते. जेव्हा आपण काय मिळेल ना याचा विचार करणं सोडून देतो, तेव्हा आपला सगळा फोकस त्या कामामध्ये लागतो. मग ते काम इतकं भारी होतं की फळ तर मिळतंच, पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला त्या कामाचं ओझं वाटत नाही आणि मनावरचा ताणसुद्धा कायमचा निघून जातो ना. दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःवर नियंत्रण. आपलं मन हे एका उधळलेल्या घोड्यासारखं असतं. जर त्याला आवर घातला नाही ना तर ते आपल्याला कुठल्या कुठे घेऊन जाईल आणि संकटामध्ये टाकेल. श्रीकृष्ण स्वारी म्हणतात ना, जर तुमच्या मनावर तुमचं नियंत्रण नसेल तर तुमचं मन तुमची सगळ्यात मोठी ताकद बनतं. पण जर मन भरकटलेलं असेल तर तेच तुमच्या नाशाला कारणीभूत ठरतो. म्हणून आपल्याला बाहेरचे लोक येऊन तितका त्रास देत नाहीत ना, तितका त्रास हा आपला स्वतःचा राग, चिडचिडेपणा आणि ईर्ष्या देते ना. म्हणूनच दिवसभरातून थोडा वेळ शांत बसून स्वतःच्या विचारांकडे लक्ष दिलं पाहिजे. जेव्हा मन शांत होतं ना तेव्हा डोकं ठिकाणावर असतं आणि कितीही मोठं संकट आलो तरीही आपण डगमगत नाही. थोडक्यात तर मनाला कापण नोकर बनवलं ना, त्याचा गुलाम होऊ नका. मग बघा आयुष्य कसं सोपं आणि सुटसुटीत वाटायला लागतो. तिसरी गोष्ट म्हणजे बदलाचा स्वीकार करा. श्रीकृष्ण स्वारी म्हणतात ना की बदल हा होणारच, त्याला कुणीही रोखू शकत नाही. आपण काय करतो, एखादी गोष्ट किंवा माणसं कायम आपल्यासोबत राहावीत ना म्हणून त्यांना घट्ट पकडून ठेवतो. मग ती नोकरी असो, एखादं नातं असो किंवा आपली संपत्ती असो. पण तुम्ही विचार करा, काल जे तुमचं होतं ना ते आज कोणा दुसऱ्याचं झालंय आणि उद्या ते आणखी कोणाचं तरी होणार असतं. हेच तर जगाचं चक्र आहे ना. जेव्हा परिस्थिती बदलते ना तेव्हा आपणच रडत बसतो की माझ्यासोबत असं का झालं बरं. पण जर आपण मनाशी पक्क केलं की बदल हा होणारच आणि तो चांगल्यासाठीच असेल तर आपल्याला कशाचंही दुःख होत नाही. जुनं गेल्याशिवाय नवीन काहीतरी चांगलं पदरामध्ये पडत नसतं. त्यामुळं बदलाला घाबरण्यापेक्षा त्याचं स्वागत करायला शिका. आयुष्य खूप हलकं वाटून जाईल. बघा, आता पुढची गोष्ट म्हणजे अतिविचार थांबवा. आपण अर्ध्याहून अधिक वेळा त्या गोष्टीचा विचार करून त्रास करून घेतो ना, ज्या अजून घडल्याच नाहीत. अजूनसुद्धा युद्धभूमीवर अर्जुन आहे ना, तो सुद्धा युद्धभूमीवर असाच काय होईल, कसं होईल याचा विचार करत होता ना. या विचारानं पार गळून पडला होता. श्रीकृष्ण त्याला हे समजावत की बाबा रे, जे होऊन गेलंय ते तू बदलू शकत नाहीस आणि जे उद्या होणार आहे ते तुझ्या हातात नाही. मग कशाला उगाच डोकं खातोय बरं. आपण काय करतो ना, भविष्याची स्वप्न बघण्यात किंवा भूतकाळाच्या जखमा उकरण्यात आपला आजचा दिवस फुकट घालवतो. खरं तर आपल्या हातात फक्त आताचा क्षण असतो ना. जर तुम्ही आजचं काम प्रामाणिकपणे केलं आणि सध्याच्या वेळेचा आनंद घेतला तर उद्याची काळजी करायची गरज उरणार नाही. उद्याचं चित्र आजच्या तुमच्या कर्मावर अवलंबून असतं. त्यामुळं उद्या काय होईल या कचाट्यातून बाहेर पडा आणि आज मनसोक्त जगा. मग बघा टेन्शन कसं पळून जाईल. आता पुढची गोष्ट म्हणजे संभ्रम आणि श्रद्धा.
श्रीकृष्णाचा एक साधा नियम आहे ना, स्वतःवर शंका घेणं सोडा. बऱ्याचदा आपण एखादं काम करायला घेतो ना आणि मनात विचार येतो, मला हे जमलं नाही तर लोक काय म्हणतील. हा जो संशय आहे ना, तोच आपला खरा शत्रू आहे. श्रीकृष्ण स्वारी म्हणतात ना, संशय घेणारा माणूस कधीच सुखी होऊ शकत नाही. जेव्हा तुम्ही स्वतःच्या ताकदीवर आणि देवाच्या नियोजनावर विश्वास ठेवता ना, तेव्हा अर्धी लढाई तुम्ही तिथेच जिंकलेली असते. आपण उगाच जर तरच्या चक्रामध्ये अडकतो. पण लक्षात ठेवा, आत्मविश्वास असेल तर रस्तासुद्धा सापडतो. देवानं तुमच्यासाठी काहीतरी चांगलं ठरवलं असणार ना, हा विश्वास ठेवा. मग बघा मनातला गोंधळ कसा निवळतो आणि प्रगतीची दारे कशी उघडतात. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये कोणतीही गोष्ट होते ना, आपल्या चांगल्यासाठीच होत असते. आपल्या जीवनामध्ये दुःख जरी आलं ना, तरी येणाऱ्या काळामध्ये आपल्या जीवनामध्ये सुख येणार आहे. म्हणजे श्रीकृष्ण स्वारींचे हे विचार आहेत ना, हे भगवद्गीतेचे विचार आहेत. आपल्या जीवनामध्ये प्रत्येक क्षणी आपल्याला आठवतात. आणि म्हणून भगवद्गीता वाचावं, ज्ञानेश्वरी वाचावी, मनाचे श्लोक वाचावे. हे वारंवार सांगितलं जातं ना. हे का सांगितलं जातं बरं? आपण दुःखामधून आपली सुटका व्हावी. ते विचारच असे आहेत ना, ते अमृत विचार आहेत, ते अमृत बोळ आहेत. एका क्षणात दुःख नाहीसं होऊन जातं. म्हणून आपल्या जीवनामध्ये चिंता करू नका. किती जरी दुःख असेल ना, तरी भगवंत आपला कधीच दुःखी ठेवणार नाही. कारण आपलं नामस्मरण आहे ना, आपली भक्ती आहे, एवढी शुद्ध आणि श्रेष्ठ आहे ना. आपल्या जीवनात जरी दुःख आलं ना, तरी भगवंत त्याचं निवारण केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जास्त टेन्शन घेऊ नका, चिंतेमध्ये राहू नका, निवांत जगा. भगवंत तुमच्या सोबत आहे. कोणीही तुमचं काही वाकडंसुद्धा करू शकणार नाही. म्हणूनच सुंदर जगा. हे आयुष्य खूप सुंदर आहे. भगवंताचं नामस्मरण घ्या, 2 वेळची उपासना करा. तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.